तर का म्हणता मित्र-मैत्रिणींनो, बरं तुम्हाला पहिल्यांदा क्लिपा दाखवलंच होतं, तुम्हाला माहीतच झालं असेल, की मी कुठं गेलो होतो आणि कुठं नाही. आणि ज्याला नाही माहीत आहे त्याला ते पूर्ण ब्लॉग पाहायचाच आहे आणि ज्याला माहीत आहे त्याला बी मी आलो होतो आज ब्रह्मपुरीला आणि सगळ्यात पहिलं आलो मी माझ्या मित्राच्या रूमवर कारण आम्हाला थोडासा हातपाय बी धुवायचा होता का नाही म्हणून. मग हातपाय धुवून झाला आमचा, आम्ही आलो ब्रह्मपुरीचा राजा पाहासाठी. मग गणपती बाप्पाला आम्ही नमस्कार केलो ना आता चला म्हणलो आपण मेला पाहून म्हणलो इकडचं. आता आम्ही इकडे फिरतच होतो तर आम्हाला माहीत झालं का तिकडे बी गणपती बसते म्हणते जवळपासच आणि मेला बी आहे म्हणते दुसरा. तर चला म्हणलो तिकडचा बी पाहून घेऊ म्हणलो का माहोल आहे ना का नाही. आता आपल्या मित्राची इथे दुकानच होती तर आपल्याला याच्या दुकानात ठेवायची होती बॅगी. तर म्हणे खाऊन जाणं म्हणे भाऊ म्हणे दाबेली वाबेली. तर मी म्हणलो खातो म्हणलो थांब म्हणलो पहिले जाऊन येतो म्हणलो शूट करून घेतो. तर या ब्रह्मपुरीमध्ये दाखवली आहे भाऊ सोमनाथची छाया आणि याच्या आतमध्ये म्हणजे गणपती बाप्पा बसलेले आहे. ठीक आहे ना. तर चला मी तुम्हाला दाखव आणि एवढी गर्दी आहे ना बहुतच इथं त्याच्यामुळे आपल्याला लाईनीतच जावं लागतं. मग तुम्ही बी ब्रह्मपुरीला आले होते का सोमनाथची छाया पाहासाठी आणि त्याच्या आतमध्ये बसलेले गणपती बाप्पा सांगा बरं. आता याला कोणता झुला म्हणतात माहित नाही पण आमच्यापैकी कोणीच विचार नव्हता केला की याच्यावर बसायचा म्हणून कारण भाऊ याला पाहूनच आमची फाटूनच हातात येते. तर आता आम्हाला लागली होती इकडे तिकडे हिंडू भूक तर चला म्हणलो आता आपल्या मित्राच्या इथे जाऊ म्हणलो आणि दाबेली खाऊ. आता निघायचा होता आपल्याला या गर्दीमधून बाहेर कारण आता आपल्याला जायचा होता मित्राच्या रूम आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.